विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 10वीतील इतिहास विभागातील दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 1 मध्ये आपण भारतीय प्राचीन काळातील इतिहास लेखनाची वाटचाल अभ्यासली. दुसऱ्या व्हिडिओत म्हणजे भाग 2 मध्ये आपण मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा आढावा घेतला आणि आता आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण आधुनिक काळातील इतिहास लेखनाबद्दल माहिती घेणार आहोत. साधारणतः ब्रिटिशांच्या भारतातील आगमनानंतर आणि त्यांच्या येथील राज्यस्थापनेनंतरचा कालखंड हा आपण भारताच्या इतिहासातील आधुनिक कालखंड मानतो. 1848 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण भारतावरती आपली सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र 1857च्या राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिश सरकारने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडील भारतातली सत्ता ही इंग्लंडच्या पार्लमेंटच्या नियंत्रणाखाली आणली आणि त्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटच्या नियंत्रणाखाली भारतातील ब्रिटिश राज्य सुरू होतं. त्या कालावधीमध्ये साधारण 20व्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक सर्वेयर जनरल ऑफ आर्किओलॉजी ऑफ इंडिया अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली भारतातील अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन सुरू झालं. प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवरती उत्खनन करताना लक्ष केंद्रित केलं होतं. पुढे कनिंगहॅमनंतर सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लावण्यात आला उत्खननाच्या माध्यमातून सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे त्याद्वारे सिद्ध झालं. पुढील काळामध्ये अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं. मात्र त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव झालेला दिसून येतो. त्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय समाज यांना नेहमी गौण लेखण्याचं काम केलं. त्यांच्या लेखनातून भेदभाव आणि उच्च नीचता याचा हुंकार सातत्याने दिसून येत होता. जेम्स मिल या ब्रिटिश अधिकाऱ्याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड लिहिले. त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता. भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधी त्याचा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित असल्याचे त्याच्या ग्रंथातून स्पष्टपणे जाणवते. हा ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ होता. मुंबई प्रांताचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचं स्थान महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ या इतिहासकाराचं नाव अग्रगण्य समजलं जातं. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. मात्र त्याने भारतीय संस्कृती आणि इतिहास याला आपल्या लेखणीतून गौण स्थान दिलं. म्हणजे त्याचाही दृष्टिकोन हा जेम्स मिलप्रमाणे पूर्वग्रह दूषित असल्याचे दिसते. अशीच प्रवृत्ती कर्नल टॉडच्या बाबतीत दिसून येते. कर्नल टॉडने हिस्ट्री ऑफ राजस्थान अर्थात राजस्थानचा इतिहास लिहिला. त्याच्याही लेखनामध्ये राजस्थानमधील संस्कृती आणि परंपरांच्या संदर्भामध्ये त्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित असल्याचे दिसते.
मात्र एक असा ब्रिटिश अधिकारी की ज्याने निःपक्षपातीपणे भारताबद्दलचं लेखन आपल्या ग्रंथातून केलेलं आहे आणि या अधिकाऱ्याचं अर्थात इतिहासकाराचं नाव आहे विल्यम विल्सन हंटर. याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. हे लेखन करताना त्याने निःपक्षपाती वृत्तीने लेखन केलेलं आहे. ही सकारात्मक बाब आहे आणि म्हणून विल्यम विल्सन हंटर या ब्रिटिश इतिहासकाराचं कौतुक करायला हवं. पुढील काळामध्ये भारतीय इतिहासकार नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी ग्रँट डफच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. मित्रांनो, यानंतर आपण आधुनिक भारतीय कालखंडातील इतिहास लेखनाच्या विविध प्रकारच्या तात्विक प्रणालींचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रथम वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा अर्थात सबऑल्टर्न इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास लेखन, भिन्न तात्विक प्रणालींचा आपण अभ्यास करूया. वसाहतवादी इतिहास लेखनात प्रामुख्याने सुरुवातीच्या कालखंडामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हे लेखन केलेलं आहे. या वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने भारतीय संस्कृतीबद्दल पूर्वग्रहाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून उमटलेलं आपल्याला दिसून येतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचं ठळक उदाहरण मानलं जातं. त्यानंतर दुसरी तात्विक प्रणाली भारतीय इतिहास लेखनातील प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये कॉन्टिनेंटल कल्चर अर्थात पूर्वेकडील संस्कृती आणि पूर्वेकडील देश म्हणजे पौर्वात्य देश कॉन्टिनेंटल कंट्रीज यांच्याबद्दल कुतूहल होतं. या प्राच्यवादी अभ्यासकांनी युरोपीय भाषा आणि संस्कृत याच्यामधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांचा विशेष भर होता आणि त्यातून एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती ही कल्पना त्यांनी त्यांच्या इतिहास लेखनातून मांडलेली आपल्याला दिसून येते. सर विल्यम जोन्स यांनी प्राच्यविद्येचा अभ्यास करण्याच्या हेतूने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे भारतीय प्राचीन वाङ्मय आणि इतिहासाचा अभ्यास करण्यास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये प्रामुख्याने जर्मन अभ्यासक फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांचं प्राधान्याने नाव घ्यावं लागेल. त्यांचा उल्लेख प्रामुख्याने करायला हवा. त्यांनी संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती हे आपल्या लेखणीतून पुढे आणलं. त्यांना संस्कृत साहित्यामध्ये विशेष आवड होती. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने त्यांनी 50 खंड संपादित केलेले आहेत. ऋग्वेद 4 वेदांपैकी एक असलेल्या ऋग्वेदाचं संकलन करण्याचं काम केलं. 6 खंडांमध्ये त्यांचं हे काम प्रसिद्ध आहे. ऋग्वेदाचा त्यांनी जर्मन भाषेमध्ये अनुवाद देखील केलेला आहे. एडवर्ड सईद या इतिहास अभ्यासकाने मात्र प्राच्यविद्या अभ्यासकांच्या लेखनामागील त्यांचे छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम आपल्या लेखनातून केलेलं दिसून येतं. आधुनिक भारतीय इतिहास लेखनाविषयीची तिसरी तात्विक प्रणाली राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेले भारतीय इतिहासकार त्यांच्या लेखणीमध्ये प्राचीन भारतीय परंपरांचा, संस्कृतीचा
अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव स्वअस्मिता जागृत करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणून संबोधलं जातं. महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रारंभ केला. त्यांच्यापासून पुढे अनेक नवोदित इतिहासकारांना प्रेरणा मिळाली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताविषयी लिहिलेल्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला कडाडून विरोध केला. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या ऐतिहासिक कालखंडातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे सांगता येतील. या राष्ट्रवादी इतिहासकारांच्या लेखनासंबंधी एक आक्षेप घेतला जातो, तो म्हणजे इतिहास लेखन करताना त्यांनी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केलं, असा हा आक्षेप त्यांच्या लेखनाबद्दल घेतला जातो. न्यायमूर्ती रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथातून मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली दिसून येते. इतिहास लेखन भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वी.का. राजवाडे सर्वांना माहीत आहेत. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार इतिहासाचार्य राजवाडे यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा 22 खंडांचा ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण मानल्या जातात. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी किंवा सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे. इतिहासाबद्दलचं हे त्यांचं मत त्यांनी परखडपणे मांडलेलं दिसून येतं. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे हा इतिहासाचार्य राजवाडे यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांनी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ देखील स्थापन केलं होतं. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार म्हणजे त्याचं अंतिम चित्रण विशिष्ट काळावर व विशिष्ट ठिकाणी म्हणजे स्थळावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग अशी संज्ञा देता येते. म्हणजे घडलेल्या घटनेचा खंड, त्यानंतर ठिकाण आणि या घटनेतील प्रमुख व्यक्ती या 3 बिंदूंनी जो प्रसंग शब्दांकित केला जातो तो ऐतिहासिक प्रसंग असं राजवाडेंना म्हणायचं आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं योगदान देखील महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारा ग्रंथ द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 अर्थात मराठीतील अनुवाद 1857चे स्वातंत्र्य समर या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याला देखील चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांनी स्वतंत्रपणे लक्ष वेधून घेतलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये
भारतीय इतिहास लेखनामध्ये 3 महत्त्वपूर्ण विचार प्रणाली पुढे आल्या. मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा अर्थात सबॉल्टर्न इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारं इतिहास लेखन सुरू असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास लिहायला सुरुवात या कालखंडामध्ये झाली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली या पैलूंचा अभ्यास करण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली आणि यातून या 3 विचार प्रणाली पुढे आल्या. त्यातलं मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, उत्पादन पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा मध्यवर्ती विचार होता. कारण कार्ल मार्क्स याच्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. कार्ल मार्क्सचा जे काही विचारधारा होती त्याचा प्रभाव या मार्क्सवादी इतिहास लेखनातून आपल्याला दिसून येतो. विषमता मिटविण्यासाठी, सामाजिक आर्थिक विषमता मिटविण्यासाठी कार्ल मार्क्सने आग्रह धरला होता आणि त्याचं प्रतिबिंब या लेखनातून आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जातीव्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास मार्क्सवादी इतिहासकारांनी केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावीपणे करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं उदाहरण मानलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, श्रीपाद अमृत डांगे यांची जन्मभूमी नाशिक आहे. नाशिकपासून जवळच असलेल्या निफाड तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना सर्वप्रथम इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने मांडली. अँटोनिओ ग्रामचीच्या या वैचारिक संकल्पनेतून वंचितांचा इतिहास अर्थात सबॉल्टर्न हिस्ट्री ही इतिहास लेखनाची एक प्रणाली विकसित झाली. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच ती पुढे आलेली आपल्याला दिसून येते. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे महत्त्वाचं साधन मानलं गेलं. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु रणजित गुहांनी जे वंचितांचं इतिहास लेखन केलं त्यापूर्वीच भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा ज्योतिराव फुले यांनी वंचितांचा इतिहास लिहिलेला आहे. त्यांनी लिहिलेला ग्रंथ गुलामगिरी या पुस्तकातून, या ग्रंथातून शूद्रातिशूद्रांचा इतिहास त्यांनी उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्यावर होणाऱ्या शोषणाकडे महात्मा फुले यांनी लक्ष वेधलं होतं. तेव्हा रणजित गुहांच्या अगोदर महात्मा फुले यांनी भारतामध्ये वंचितांचा इतिहास लिहिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकीकडे स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना दुसरीकडे या देशातील समाजव्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं हे मान्य करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून वंचितांचा इतिहास प्रभावीपणे मांडला. हू वर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांचे 2 ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचं उदाहरण आहे. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक कर्तृत्वाकडे दुर्लक्ष झालं. त्यांचं कर्तृत्व हे दुर्लक्षित राहिलं. त्यावर प्रकाश टाकणं हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे मोठं आव्हान होतं. स्त्रियांनी निर्माण केलेल्या साहित्याचं संशोधन आणि संकलन करण्याची आवश्यकता देखील होती आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रियांच्या कर्तृत्वाचा, त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक ऐतिहासिक स्थानाचा नव्याने विचार करायला सुरुवात झाली. 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये
ताराबाई शिंदे यांचं नाव प्राधान्याने घेतलं जातं. पुरुष प्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारं लेखन त्यांनी केलं. त्यांचा ग्रंथ स्त्री पुरुष तुलना हे भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन असलेला ग्रंथ मानला जातो. त्यानंतर पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये समान वागणूक मिळावी हा मुद्दा अधोरेखित झालेला आपल्याला दिसून येतो. अलीकडच्या काळात मीरा कोसंबी यांनी लिहिलेल्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा स्त्रीवादी इतिहास लेखनाचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्रात पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई सावे यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत. शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथातून स्त्रियांच्या, प्रामुख्याने दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर लिहिलेल्या निबंधांचं संकलन आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या इतिहास लेखनातील काही विचारप्रणाली बघितल्या, तात्विक प्रणाली बघितल्या, पण यापैकी कोणत्याही तात्विक प्रणालीचा आधार न घेता इतिहास लेखन करणाऱ्या इतिहास लेखकांचाही एक गट भारतामध्ये दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो स सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा उल्लेख करावा लागेल. या भारतीय इतिहास लेखकांनी कोणत्याही तात्विक विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लेखन केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये दी फडके, रामचंद्र गुहा या इतिहास संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा बदलत्या काळानुसार स्वतंत्रपणे समृद्ध आणि विकसित होत गेलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रकरणातील सर्व उपघटकांवर चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी दिलेला गृहपाठ आपण वहीमध्ये लिहावा. त्याचबरोबर या पाठाखालील पुस्तकातील जो स्वाध्याय आहे तो देखील वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.